नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवायचं काम करत आहे. मी आज इंदापूर या गावामध्ये तर पोहोचलेलो आहे. हे वाशी तालुक्यातलं गाव आहे, धाराशिव जिल्ह्यातले हे इंदापूर गाव आहे आणि आताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आपण आता ग्रामीण भागामध्ये जायला लागलो. आता आपण इथं हे इंदापूर हे गाव आहे, या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथल्या लोकांची समस्या काय आहेत आपण थेट लोकांची जाणून घेणार आहेत. पूर्ण ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मी तुम्हाला. इथं पण काही लोक आहेत आपल्या सोबत, तिकडे पण काही आहेत, इकडे पण काही आहेत. आपण पूर्ण गावामध्ये जाणार आहेत. आपण थेट आता इथं आलेलो आहोत. इंदापूर हे गाव आहे. काय नाव तुमचं? सुंदर आत्माराम पारडे. बस आता जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले तर काय सांगताल? एकनाथ शिंदे गट विकी चव्हाणला आम्ही मतदान करणार आहेत. कशामुळं? कारण शिंदे साहेब म्हणजे तानाजी सावंत या भूमपरांडेचे आमदार आहेत. त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं आहे. मग शेतरस्ते असतील आणि शिवजल क्रांती असेल, जवळजवळ 11 किलोमीटर शिवजल क्रांती आमच्या गावात केली त्यांनी इंदापूरमध्ये आणि त्याच्यामुळे पाण्याचा बराचसा प्रश्न मिटलेला आहे. त्या दुसरे बी उमेदवार आहेत की त्यांनाच का तुम्ही हे केलंय? कारण जो माणूस बोलतो ते करून दाखवतो आणि हे फक्त आश्वासनं देतात. ह्यांनी काय केलेलं नाही आजपर्यंत. म्हणून तुम्ही मतदान त्यांना करणार? हो, तानाजी सावंतच्या उमेदवाराला मतदान करणार. काय नाव तुमचं? शिवाजी कपाट. आता काय सांगता, जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि तुमच्या गावामध्ये काय कमतरता आहे का, काय कामं आहेत का तुमच्या गावामध्ये? काय नाही, समस्या काय आहे का तुमची? काय नाही, आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, मग काय सांगताल? काय नाही. सावंत साहेबाच्याच महाग चाललं. का बरं? कामाची धडाडी नेतृत्व आहे. त्यांच्याच मागत आहे. हो. आता इकडे अजून काही लोक आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तरच इकडे जाऊया आपण. काय नाव तुमचं? नितीन भाईगुडे नाव आहे माझं. आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तर तुमच्या गावामध्ये काही समस्या आहेत का? आता तशा म्हणलं तर भरपूर समस्या आहेत. आमच्याकडे ग्रामपंचायत पण आहे सध्या. सावंत साहेबाच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामं गावात केलेली आहेत. जे 20 वर्षापासून आम्हाला पिण्याचं पाण्याची जी अडचण होती ती सावंत साहेबाच्या माध्यमातून आम्ही ती गावाची दूर केलेली आहे. आता मतदाराने ठरवायचं की सावंत साहेबाला मतदान करायचं का राहुल मोठेला करायचं, विकासाला मतदान करायचं का जे 20 वर्षात जे गावाला घडलं ते आजपर्यंत दहशतवाद जे घडलं गावात त्याला मतदान करायचं. आता सावंत साहेबाच्या माध्यमातून रस्त्याची कामं भरपूर चालू आहेत. आता विकी चव्हाणच्या पण माध्यमातून गावात जे शेत रस्ते वगैरे आहेत ते पण समस्या सोडवण्याचं काम ह्या येत्या 4-5 दिवसात विकी चव्हाण यांनी भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे त्या माध्यमातून आणि भरपूर असं काम पण आहे त्या काळात सावंत साहेबाच्या माध्यमातून ते पण पूर्ण होईल. आता सध्या नरसिंह शेतकरी साखर कारखाना पण सावंत साहेबाकडेच आहे. त्या माध्यमातून पण जे शेतकऱ्याच्या समस्या आहेत, ऊसाचं गाळप आहे, जे ऊस जात नाहीये ते पण काम आता केशव साहेबांच्या माध्यमातून आणि सत्यवान कपाट साहेबांच्या माध्यमातून ते पण काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की आमची जिल्हा परिषद गणातून विकी चव्हाण आणि आमचे जे पंचायत समितीचे शिंदे रावसाहेब शिंदे म्हणून आहेत यांना प्रचंड अशा बहुमतांनी प्रत्येक गावातून प्रत्येक नागरिकांनी फक्त विकासाला मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि येत्या काळात ते पण पूर्ण होईल. विकी चव्हाण जे आहेत त्यांनी कोणतं काम केलेलं आहे का? आता सध्या शेत रस्त्याची कामं त्यांच्या माध्यमातून आता 2 दिवस झाला तेच चालू आहे. कुठे पुलाची कामं असतील, कुठे शेत रस्ताच नसेल ते पण 2 दिवस झाले इंदापूर गावामध्ये पुलाची कामं त्यांनी केलेली आहेत. काल पण एक असंच पुलाचं काम होतं. विकी चव्हाण यांनी त्यांचं पण ते काम पूर्ण केलंय. आज 6-10 नळ्या म्हणजे काय असे खायचं काम नाही. ते नाही ना म्हणलं तर ते 50-60 हजारच काम असेल आणि मुरुम वगैरे टाकायचं म्हणलं तरी 1-2 लाख ते पुलाचं काम असेल. एका शब्दात त्या माणसाने मान्य केलं की मी काम करून देतो आणि काम पण चालू आहे आता. बघा इथं आपल्यासोबत इंदापूर या गावामध्ये आता आपण आलेलो होतो आणि इथं आपल्यासोबत काही नागरिक होते गावातले, जसेच की या नागरिकांचे समस्या हे जे कोणी विकी चव्हाण जे आहेत जे आता जिल्हा परिषदला उभारलेले आहेत त्यांची मंडळी, तर ते आपला त्यांनी इथं काम केलेले आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर काय नाव तुमचं?
माझं नाव हिंदुराज दिलीप गपाट. काय सांगताल आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले? जिल्हा परिषद इलेक्शन लागले तर या भूमपांडा वाशी मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय तानाजीराव सावंत साहेब जवळजवळ ह्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी विकास काय असतो हे विकास ही त्या तिन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये भरपूर विकास काय केलेला आहे. प्रत्येक वर्षाला साखर वाटप केली, नदी खोलीकरणाचे काम केले आहेत. आमच्या गावाचा पारंपरिक 20-25 वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता मोठा, तो सावंत साहेबांनी आमच्या इतका फास्ट मिटवला आहे. आमच्या गावामध्ये पाण्याची अशी वाईट अवस्था होती, परंतु पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा मिटवलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सावंत साहेबांच्या मागं खंबीरपणे उभा आहेत. आणि पूर्वीपासूनच हा वाशी तालुक्यात म्हणलं तरी चालेल, हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे शिवसेनेच्या पाठीमागं पूर्ण जनता पाठीमागं आहे. आणि विकी चव्हाण एक तरुण तडफदार नवीन कार्यकर्ता चांगला असल्यामुळं त्यांना सावंत साहेबांनी संधी दिल्यामुळं त्यांचं पण काम व्यवस्थित आहे आणि त्यांच्या पाठीमागे जनता राहील. बघा, इथं आपण इंदापूर या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथंच काही नागरिक होते या इंदापूर गावामधले. आपण आता तिकडे जाणार आहेत, तिकडे पण काही नागरिक आहेत तिथं बसलेले, आपण तिकडे जाऊया. पण या नागरिक इथे आलेले आहेत. आपण इकडं त्या अजून तिथे नागरिक होते, आता तिथलेच नागरिक अजून काही इकडे नागरिक बसलेले आहेत. तर आपण या नागरिकांशी जाणून घेणार आहेत, गावातले आहेत. काय नाव तुमचं? नवनाथ परताडे. आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, तर काय सांगचाल? काय आता ते उभा राहिले सर्व गटाचे, तर आता कोण उभं राहिले इकडे तुमच्याकडे? इकडं विकी चव्हाण उभा राहिले आहेत, पुन्हा गुले उभा राहिलेत भाजपतर्फे, पुन्हा बिबशाना खामकर उभा राहिलेत गटाळ्यातर्फे. आता कोण येईल वाटतं मग इकडे? काय इकडे वार तर आता विकी चव्हाणचंच वार आहे. कशामुळं? नवीन पोरगा आहे. काम केलेत का नाही इकडे? हो, कामं केली आहेत आणि कामं करतोय म्हणलाय. हो, त्यामुळे लोकांचा कल आहे त्याच्याकडे. हो. काय नाव आहे तुम्ही? धनंजय रंगनाथ गपाट. आता काय सांगता, जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, काय तुमच्या गावामध्ये काय समस्या आहेत का? काय मला माहितीच नाही, मी आजारी होतो म्हणून म्हणतो तुम्हाला माहिती. काय समस्याचं काय त्याला मग आपल्याला माहितीच नाही तर. समस्या तुमच्या गावच्या? बरं, ठीक आहे. ह्यांना हे आजारी होते म्हणे. तर काय नाव तुमचं? या इकडे या अलीकडे काय नाव? दत्तात्रय महादेव कदम. आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, तर काय सांगता? जिल्हा परिषद इलेक्शन लागलंय, परंतु ते आता विकासाला मत राहणार आहे आमच्या एरियातलं. कोण केले इकडे विकासाचं काम? सावंत साहेबांना विकास केला. शिवसेनेच्या माध्यमातून जेवढा विकास आमच्याकडे झालाय तेवढा राष्ट्रवादीने कवाच केला. कुणी विकास केला? सावंत साहेब. बरं, आता इकडे कोण आहे उमेदवार? आता इकडे विकी चव्हाण म्हणून आहे त्यांचं जिल्हा परिषद उमेदवार, आणि अरुणा शिंदे म्हणून इथलं पंचायत समितीला उमेदवार आहेत. हो. तुमचं? शिवाजी सौदागर चोपडे. बरं, आता काय सांगता, जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, इकडे तुमच्याकडे कोणता उमेदवार उभारला? शिवसेनेचे. काय नाव आहे? आम्ही शिवसेनेचे जाता उमेदवाराचा आम्ही रोज कशाला ते विचारतो नाव चालू आहेत ना. ही काय रोडचं ह्याचं काम त्यांनीच केलेलं. काय सांगचाल त्यांच्या बारेमध्ये? काय माहिती आहे का इकडले रोड बिड काय कसे? चांगले केले ते, करते ते आणि चालू आहे ते. कशामुळे वाटतं असं? कशामुळे म्हणजे काम केले ते, जनतेची सेवा व्हायला लागली. म्हणून होणार. बघा, आपण इथं इंदापूर या गावामध्ये आला होता. वाशी तालुक्यातलं इंदापूर हे गाव आहे, धाराशिव जिल्ह्यामधलं हे गाव आहे. आपण ह्या गावामध्ये आला होता. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काय वेगळे विषय आहेत, मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नावी जवळ सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी,